कोल्हापूर जिल्ह्यातल्या डोंगरदऱ्यामध्ये वसलेलं छोटंसं गाव म्हणजे शेळकेवाडी। लोकसंख्या कमी असल्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणारा महसूलही अगदी 2 ते 3 लाखांच्या घरातच। 100 उंबऱ्यांचं गाव असल्यानं राजकीय पुढाऱ्यांचा वाडीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच। परंतु एक दिवस ग्रामस्थांनीच गावाचा कायपलट करायचं ठरवलं। 2004 पासून राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांमध्ये गावाचा समावेश होत गेला। त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये शेळकेवाडी पहिल्या क्रमांकावर राहिली। बक्षिसांच्या रकमेतून गावात हागणदारी मुक्त मोहीम राबविण्यात आली। कालांतरानं बायोगॅस प्रकल्प आणि 100% सौर ऊर्जेवर चालणारं जिल्ह्यातील पहिलं गाव म्हणून शेळकेवाडीला वेगळी ओळख मिळाली। यामुळेच पिंक विलेज म्हणून या गावचा गौरव होत आहे। जिल्ह्यातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारं गाव म्हणून शेळकेवाडीनं आतापर्यंत ओळख मिळवली आहे। विशेष म्हणजे गावातील प्रत्येक घरातून सोलर सिस्टीमसाठी लागणाऱ्या 67,000 पैकी केवळ 5,000 रुपये घेण्यात आले। गावातील कुटुंबांची संख्या ही 102 आहे। 1 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 67,700 इतका खर्च अपेक्षित आहे। केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर योजनेतून लाभार्थ्यांना 30,000चं अनुदान आणि 5,000 इतका हिस्सा मिळतो। जिल्हा परिषदेकडून 14,300 रुपयांचं तर ग्रामपंचायतीकडून 19,300 रुपये मिळतात। विशेष म्हणजे नाविन्यपूर्ण सोलारसाठी ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, व्यायामशाळा, पथदिवे, पाणीपुरवठा योजना यांना विशेष निधी मिळवण्याचा ग्रामपंचायत शेळकेवाडीला यश मिळाल्याचं ग्रामपंचायतचे माजी सरपंच जयसिंग शेळके यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितलं। खऱ्या अर्थाने याला सुरुवात झाली 2004 मध्ये, जेव्हा ग्रामीण विकास मंत्री माननीय आर पाटील होते। त्याने एक आपल्या राज्यामध्ये एक संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान योजना राबवली आणि ही योजना राबवत असताना आपल्या जिल्ह्यातील गाव कांबळवाडीनं भाग घेतला होता आणि त्याची प्रेरणा घेतली आणि आम्ही ग्रामसभा घेतली आणि आपली पहिली इलेक्शन आम्ही त्यावेळा बिनविरोध केली। बिनविरोध झाल्यामुळं गावचं जे एकीचं प्रतीक झालं। गाव त्यावेळा दर आठवड्याला म्हणजे ते स्वच्छतेसाठी एकत्र येत होतं। एक पाळक दिवस एक करायचा आणि त्या दिवशी स्वच्छता करायची आणि ह्या माध्यमाने ही प्रेरणा का घेतली, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकत्र येणारी काही जनता नव्हती की ह्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य माननीय अदृश्य स्वामीजी यांचं मोठबळ पाठबळ लावलं की सकाळी पहाटे 5 वाजतासुद्धा आमच्या इथं गावात येत होते आणि लोकांना प्रबोधन करणे, पर्यावरण सगळ्यांना स्वच्छतेचं महत्त्व सांगणे, या पद्धतीने आम्ही सुरुवात केली आणि त्याची फलनिष्पत्ती अशी झाली की 2005 मध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानमध्ये 5 लाखाचा बक्षीस मिळाला आपल्या गावाला पहिल्यांदा। आणि खऱ्या अर्थाने यशाचं खरे कोण शिल्पकार असतील तर आमचे स्वामीजीच आहेत आणि ती प्रेरणा घेत असताना गावाला आपल्या कुठेही गटर बिटर काय नव्हतं। स्वच्छतेच्या बाबतीमध्ये भयावह चित्र होतं। ते पैसे आल्यानंतर आमची खऱ्या अर्थानं सुरुवात का झाली तर आपलं हे छोटंसं गाव, 400 लोकसंख्या असणारं गाव, जर गावच्या पायाभूत सुविधा आणि लोकांना जर सुविधा द्यायच्या असतील, आरोग्य चांगलं राहायचं असतं तर पिण्याचं पाणी योग्य असावं, सांडपाण्याचं नियोजन व्यवस्थित असावं, परिसर स्वच्छ असावं आणि निरोगी आरोग्य राहावे, ही संकल्पना होती त्याच्यामागे। ती बऱ्या पडताना आम्ही ते पदार्पण करत असताना त्याला एकमेव कारण काय असेल तर पैशाशिवाय कुठली गोष्ट होत नाही। पैसे जर यायचे असतील तर निव्वळ राजकीय पुढाऱ्यांच्या मागे छोटंसं गाव असल्यामुळं बघितलं तर निश्चितपणे मताचं थोडं राजकारण केलं जातं आणि त्यातनं त्या गावाला फंड दिला जातो। त्यामुळं सुविधा, ज्या पायाभूत सुविधा असतात त्या कमी होतात। म्हणून आम्ही हे पर्याय निवडलेत आणि हे पर्याय निवडत असताना दुसरा एक पर्याय निवडला आम्ही की गृहस्वामिनी योजना राबवी तालुका स्तरावर। ती राबवल्यावर आम्ही 100% महिलांच्या घरे केले। त्याचा फायदा आला की त्यावेळा आम्हाला जवळजवळ 1 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं आणि गावचं वैशिष्ट्य आणखीन एक आहे की ह्या गावाला पोलीस स्टेशनला साधी NC पण नाही। त्यामुळे आम्ही तंटामुक्तमध्ये नेक्स्ट इयरला भाग घेतला आणि तंटामुक्तलासुद्धा आपल्या गावचा नंबर बसला आणि तंटामुक्तचे तेव्हा लाख रुपये आले। म्हणजे ही सुरुवात आमची झाली। ह्या सुरुवातीतूनच आम्ही हे करत गेलो आणि त्यावेळासुद्धा आम्ही गुलाबी गाव केलं होतं, तर त्याच्या पट्टीनं आत्तासुद्धा चांगलं केलं। हे करत असताना अनंत अडचणी येतात। लोकांना बोलवणं, लोकांना सहभाग वाढवणं, लोकांना प्रबोधन करणं, वेगवेगळे कार्यक्रम घेणं, त्या अंतरानं आम्ही करत गेलो आणि हे काम टिकवायचं काम केलं। तर नंतर हे 5-10 वर्षात असे स्थित्यंतर होत असताना बऱ्यापैकी गावची डेव्हलपमेंट झाली। कुठेही तुम्ही आता गल्लीत भेटा तर आम्ही बंदिस्त गटार केलेले आहेत, रस्ते बऱ्यापैकी केले, सांडपाण्याचं नियोजन केले आणि ह्याची परिस्थिती म्हणजे आम्ही परत संत गाडगेबाबामध्ये भाग घेतला गेल्या वर्षी 2000 मला वाटते 23-24ला आणि स्मार्ट विलेजमध्ये बी पण भाग घेतला। स्मार्ट विलेजच्या आम्हाला 10 लाखाचं बक्षीस मिळालं। पण संत गाडगेबाबाचं परत जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, विभागा स्तरावरचं आपले नंबर आलेत आणि आम्ही आता राज्याची तयार करत आहोत। आमची एक संकल्पना आहे, निव्वळ स्वच्छता किंवा हे बाह्य अंग ज्या सुविधा आहेत लोकांना त्या न करता अंतर्गत सुविधासुद्धा म्हणजे लोकांना
संस्कारसुद्धा चांगले व्हावेत आणि पुढील पिढी चांगली व्हावी ही आमची अपेक्षा आहे. त्या अपेक्षा अनुसरून एक उत्तम शाळा गावात उत्तम व्यायामशाळा असावी, उत्तम एक अभ्यासिका असावी. आणि जसा आज परवाच निकाल लागला आपल्या जिल्ह्याचा म्हणजे सेंट्रल UPSCचा, त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे 4-6 विद्यार्थी आलेत आणि ते बिरदेव डोनेसारखा माणूस एक चांगला विद्यार्थी गरिबातनं मोठा झाला आहे आणि तुम्ही मीडियानं सुद्धा त्यांना मोठं केलं आहे आणि चांगलं काम केलं. त्यानं मीडियाच्या बाबतीतसुद्धा चांगलं बोलला आणि त्याच्या पाठीमागं त्याचं कष्ट होतं. तशा पद्धतीनं आमच्या या पाठीमागं गावकऱ्यांचं कष्ट आहे. त्याला आमचं स्वामींचं पाठबळ असेल किंवा आता सध्या जे असणारे जिल्हा प्रशासनामध्ये असणारे आमचे प्रशासकीय अधिकारी असतील, माननीय कार्तिकेयन साहेब जे CEO आहेत, त्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला खरोखर ग्रीप दिली. चव्हाण साहेबांनी सुद्धा आम्हाला ग्रीप दिली. संतोष पाटील सुद्धा ज्यावेळा होते तेव्हा आम्ही पर्यावरणाच्या संदर्भात एक पर्यावरणपूर्वक एक उत्तम कार्यक्रम घेतला आणि लोकांना मी प्रबोधन केलं की बाबा हे पर्यावरणाचा ऱ्हास वर आला आणि ही जर दिवसेंदिवस बघितलं तर जगात विनाशाकडे निघालं आहे. ते कुठंतरी थांबवून आम्ही पर्यावरणाचं काम केलं. त्या अनुषंगानं 50 लाखाचं बक्षीस आलं. त्याच माध्यमानं आम्ही 100% सोलर गाव केलं आणि पर्यावरण आमच्या गावच्या लोकांचं आता 0 बिल येतं आहे आणि लोकांना आता हळूहळू पटायला आले की आपण चांगलं काम केल्यानंतर त्याचे इफेक्ट चांगलेच होतात. पुढचा आमचा एम आहे की हे नुसतं जिल्ह्यातलं पहिलं गाव जरी सोलर झालं असलं तर राज्यात नंबर यावा आणि राष्ट्रीय पंचायत अवॉर्ड आपल्याला मिळावा आणि हे एक छोटंसं गाव दिल्ली स्तरावर जावं. आणि जवळजवळ 20-22 वर्ष झालं आमच्या गावात पहिलं हागणदारीमुक्त गाव आमचं शेळकेवाडी गाव आहे. आपलं कोल्हापूर जिल्ह्यातलं पहिलं गाव आहे. परत व्यसनमुक्ती, पशुहत्याबंदी त्यावेळेपासून आमच्या गावात सुरू आहे. 100% आमच्या गावात बचत गट पण आहे. परत गावात त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्याला आमच्या गावातली सगळी घरं ही महिलांच्या नावावर आहेत. म्हणजे गृहस्वामिनी योजना याच्यातूनच आमच्या गावात हे सगळी घरं महिलांच्या नावावर केल्यानंतर सगळ्या महिलांना जास्त असा आनंद होऊन परत गावासाठी राबण्याची त्यांना हे स्फूर्तता मिळाली. दर शनिवारी आमच्या गावात स्वच्छतेसाठी आम्ही पाळत करून सगळ्या महिला एकत्र येऊन गाव स्वच्छ करतो. परत कॅरी बॅगांचा यांचा कुणी आम्ही गावात वापर करत नाही. घरं एकसारख्या कलरची आहेत. परत आता गावात 100% सोलर आहे. त्यामुळे आमचं लाईट बिल पण 0 येते. त्यामुळे आमच्या गावातील महिला पुरुष सगळी एवढी आनंदी आहेत, खुश आहेत की मला वाटतं आमच्या ह्या कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात आमचं गाव हे पहिलंच असत की 100% सोलर आहे आणि 0 लाईट बिल आल्यापासून तरी सगळे एकदम खुश आहे. मी गेली 4 वर्ष ग्रामपंचायत शेळकेवाडीकडे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहत आहे. तर पहिल्यांदा गावचं उत्पन्न कमी असल्यामुळे विविध अभियानात भाग घ्यायचा आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून जे काही आपल्याला बक्षीस स्वरूपात रक्कम मिळेल त्यातून गावचा विकास करायचा. यासाठी ग्रामस्थ सर्व महिला, शाळा, अंगणवाडी आणि माझे सरपंच, उपसरपंच आणि माझी बॉडी सर्व कर्मचारी यांनी मला त्यासाठी सहकार्य केलं आहे. माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये जे 50 लाखाचं बक्षीस मिळालं त्यातूनच आम्ही 100% सौर ग्राम करण्यासाठी माननीय CO सर कार्तिकेयन साहेब आणि उपमुख्य कार्यकारी जाधव साहेब आणि सर्वच माझी जिल्हा परिषदेची टीम यांनी मला मोलाचं सहकार्य केलं. त्यांनी वेळोवेळी इथं ग्रामसभा वगैरे आयोजित केल्या. कमीत कमी बजेटमधला वेंडर देऊन 68,600ला ग्रामस्थांना ते बसवून दिलं आणि त्यासाठी जिल्हा परिषदेचा काही हिस्सा, ग्रामपंचायतीचा काही आणि लोकसहभाग म्हणून त्यांनी 5,000 रुपये लोकांनी भरून अशा पद्धतीने 100% सौर ग्राम करण्यास यश आलेलं आहे.